नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश रामगुडे. तुमचं स्वागत आहे आपल्या नव्या आणि पहिल्याच व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी आज आलो आहे ठाण्यावरून थेट महाराष्ट्राच्या हृदयात म्हणजेच साताऱ्यातल्या अशा एक पवित्र ठिकाणी जिथे स्वयंभू महादेवांचं एक स्वयंभू मंदिर आहे. त्या मंदिरात खूप शांतता आहे. म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी मंदिर म्हटलं की इतकी लगबग असते, पण इथे तसं काही पाहायला मिळत नाही. शांत वातावरण, बाजूलाच कृष्णा नदी आणि वेण्णा नदीचा संगम आहे. तर हे सगळं एक आध्यात्मिक प्रवास अनुभवण्यासाठी तुम्ही पण माझ्यासोबत चला. तर भेटूया थेट मंदिरात. श्री क्षेत्र माहुली हे साताऱ्याजवळ वसलेलं एक छोटंसं पण पवित्र गाव. इथं पोहोचल्यावर जसं तुम्ही मंदिराच्या दिशेने जाता तसं मन स्वतःच शांत होत जातं. सर्वत्र हिरवळ, निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे गाव आणि त्यामध्ये लपलेलं एक अद्भुत शिवमंदिर. या आहेत मंदिरांच्या पायऱ्या. खूप उंच नाही, पण एक एक पायरी चढताना मनावरची एक एक चिंता खाली पडत जाते असंच वाटतं. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथं असलेलं शिवलिंग स्वयंभू आहे, म्हणजेच स्वतः प्रकटलेलं. इतिहास सांगतो की इथे एक साधू महात्मा दररोज पूजा अर्चा करत असे आणि त्यांच्याच भक्तीने प्रसन्न होऊन श्री महादेवांनी स्वतःच प्रकट होण्याची कृपा केली. या मंदिराचा कालखंड 300 ते 400 वर्षांपूर्वीचा मानला जातो. गाभाऱ्यात प्रवेश करताच एक आगळी वेगळीच ऊर्जा जाणवते. तर मंडळी, आत्ताच आम्ही दर्शन घेतलं. खूप छान असं दर्शन झालं आहे. आणि आतमध्ये जे पुजारी होते काका, त्यांना आम्ही विचारलं तर अशी माहिती कळाली की हे मंदिर सुमारे 300 ते 400 वर्ष जुनं आहे. इथे श्रावणातल्या सोमवारी आणि महाशिवरात्रीला प्रचंड गर्दी असते असं ते आम्हाला काका म्हणाले. म्हणजे दूरवरून खूप लोक येतात, कुणी साकडं घालायला, कुणी नवस मागायला, तर कुणी शांततेच्या शोधात. तर मित्रांनो, फायनली श्री क्षेत्र माहुलीचा प्रवास खूप आनंदात पार पडला. इथे आल्यावरती एक गोष्ट नक्कीच जाणवली की परमेश्वर हा कुठल्याच गजाप्रसादात नाही, कुठल्याच गर्दीच्या ठिकाणी नाही, तर अशा शांत आणि निसर्गाच्या सानिध्यात सापडतो. तर आत्तापर्यंत इतकी साथ दिलीत त्याबद्दल धन्यवाद. टीम ठाण्याच्या याच प्रवासात पुन्हा भेटू. तोपर्यंत हर हर महादेव.